राम राम सोयरे हो. प्रत्येक गावामध्ये 4-2 कार्यकर्ते राहतातच बघा. त्याला असा भयानक कण राहते म्हणता. प्रत्येक गोष्टी गावाच्या आधी करावं म्हणतात. मग ते पेरणी असो, हळद लावणी असो, उसाला खत टाकणं असो की काही बी असो. तसाच मला बी कण सुटला होता आणि मी बी त्याच्यावरच केलो. मी म्हणलो बा आता हे वर्षानं करालेत, एखादी बार आपणही करून बघाव. मग आता गाणं म्हणतं आपलं गाडं फसलं बघा सोयरे. काय अवकाळी पाणी पडलं की अवकाळी पाणी पडल्या पडल्या आता मिरूक लागलाय, पाणी पडते गड्या म्हणून आधी पेरणी केला. आपल्या माग म्हणणार काय नकटीच्या लग्नाला 1700 इग्न, तसं म्हणल्यासारखं माझ्या माग इग्न राहतात. बाप म्हणला हो अरे पेरू नको रे म्हणला, ऐकिलो नाही सोयरो, पेरून बसलो. मग आता तबेल बुडायची पाळी आली सोयरो. हळद लावून बसलो. हळदीचा कोंब वरी येणं आलाय. एक तर हळदही गेली, सोयाबीनही गेलं आणि इमानदारीच्या उसाला खत टाकलो. पांढरं शिपत वावर आहे, पाणी सुद्धा पण नाही. काय सांगाव सोयरे हो, डोसकं खाजवायची येळ आली मला की नाही. मुतच आवरण आलाय. कव्हा काय करू की कव्हा पुढे जाऊ की वाटाले. मात्र पुढी काय जाईना आणि पाणी एक असं कराले. आला 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 गेलं 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 गेलं. पाणी बी असं नखरे करायला म्हणता. गांड मंचानं उन्हाळ्यामध्ये पावसाळा केला आणि पावसाळ्यामध्ये कडक उन्हाळा केला. काय करावं आपलं तू कोणाला सांगाव सोयरे हो. जाऊ दे आता, जे हाय ते हायच्या मायचा ताप नेऊन सण्या. लोक करतात वर्षानं म्हणून मी करायला गेलो तर भेल बुडायची पाळी आली. काय करावं आणि काय नाही. जाऊ दे, भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. राम राम.